भात पण झाला, सांबार, शेवग्याची शेंग राहिली. लसूण मी ठेसूनच घेते डायरेक्ट. काय होतं, लसूण जर जास्त ठेसून घेतलं ना त्याची चव. पोळ्या झाल्या, भात सांबार. हे बघा मस्त. आता इथं वरण भात सांबार केलं आणि पोळ्या झालेले. संध्याकाळचा स्वयंपाक झाला. 7:30 वाजले आता. संध्याकाळचं आज लवकर आवरलं. म्हटलं चला एखाद्या दिवशी तरी लवकर आवरून घेतो, बरं राहतं. मंगळवार सकाळच्या सगळ्यांना शुभेच्छा. रामकृष्ण हरी. आता मी गुरुचरित्र पारायण चालू केलेले आहे. वाचून तर झालं आणि आता चहा घेते मस्तपैकी. म्हटलं आधी एकदा चहा पिवा. वाचून झाले पण थोडंसं मग फ्रेश होतं माणूस. आणि नंतर चहा. तिला निघायची गडबड, मला वाटलं ती पण घेईल चहा, मग मी थोडं जास्तच ठेवलं. आता नाही म्हणते. रात्रीची खिचडी राहिलेली, तिला असं डागलेलं जास्त आवडतं म्हणून डागवली. आता पहा, बऱ्याच टाईमला जर तूप काढवायचं असलं ना, मी त्याची एक रील बनवलेली बघा, एक रील टाकलेली आहे. पण बऱ्याच जणींना तूप काढवायचं म्हटलं खूप टेन्शन येतं. आणि बरोबरच आहे म्हणा ते पण, कारण भांडे भरता, मिक्सरचे भांडे भरवता. पण जर तुम्हाला ह्या पद्धतीनं तूप जर करायचं असलं तर नक्कीच ट्राय करून बघा. तुम्ही पुन्हा म्हणताल खरंच याच्या आधीच आपल्याला माहित पाहिजे होतं. तर बघा ही फक्त साय, त्याच्यामध्ये एक थेंब पण दुधाचं येऊ द्यायचं नाही. ज्यावेळेस आपण साय काढतो ना त्यावेळेस दूध काहीच येऊ द्यायचं नाही. कारण दूध जर आलं तर मग मी सांगते तशी पद्धत व्हायला वेळ लागेल. पण फक्त साय घ्यायची. आणि ज्यावेळेस तुम्हाला लोणी कडवायचं का बनवायचं त्यावेळेस फ्रीजमधून बाहेर 1 दिवस आधी काढून ठेवायचं. जी आपण साय ठेवलेली ती 1 दिवस आधी बाहेर काढून ठेवायची. आणि आता मी काय केलं, ती साय ही साय ह्याच पातेल्यात होती. आणि आता फक्त एकच वस्तूचा वापर करायचा आहे आपल्याला. तुम्ही करून पहा, एवढा कुटाणा कमी होईल का तुम्हाला असं वाटेल तुपाचा कधीच कंटाळा येणार नाही. ही वस्तू वापरायची आणि ही साय. तर तुम्हाला आता बघा, पहा आता तुम्ही 2-3 मिनिटांमध्ये आपल्याला लोणी तयार होईल. काहीच करायचं नाही, भांडे भरवायचं नाही, मिक्सर काढायचं नाही, लाईटची वाट बघायची नाही. ह्याच्यातच साय, ह्याच्यातच ती भांड्यामध्येच आपल्याला ही वस्तू वापरायची. भांडे पण भरू नका, याच्यातच काढवायला ठेवायचं. बघा आता लक्ष ठेवा फक्त. तुम्हाला एकदम सोपी पद्धत. याच्यात काही आहे का, फक्त साय. आता आपल्या 2 मिनिटं गप्पा करूच तरच लगेच साय होईल. कारण बरोबर आहे, आपल्याला जर भांडे भरवायचे कुठाने खूप तूप काढवायचं म्हणजे टेन्शन येतं. दुसरा स्वयंपाक परवडला, पण तुपाचं काम म्हणजे खूप कठीण. तर असं प्रत्येकीला कंटाळा येतो तूप काढवायचं. कोणी पण बघा. आणि तुम्ही सुद्धा स्वतः चाट होताल का खरंच एवढी सोपी आयडिया. काहीच करायचं नाही, फक्त साय. पण त्या फक्त मी साय घेतलेली. आणि साय जर घेतली तर आपल्याला लोणी काढवायला म्हणजे तूप करायला लई सोपं जातं. ज्या पातेल्यात मी साय काढलेली दुधाची तेच पातेलं घ्यायचं आणि त्याच पातेल्यामध्ये ही वस्तू वापरायची. चांगली पाहून घ्या, तुम्हाला कधीच कंटाळा येणार नाही. तूप जर करायचं असं मिक्सरचा वापर करायचा नाही, लाईटची वाट बघायची नाही. आणि आपल्याला सहज सोपं असं तूप काढवायला 5 मिनिटांमध्ये. फक्त साय घेतलेली आणि आपल्याला फक्त असं फिरवायचं आहे. मी पहिलं हे करतच होते, आता पण नेमकं हे बघा. आता हे आपल्याला काही भांडे दुसरे भरवायचे नाही, एकाच भांड्यामध्ये सगळं लोण्याचा गोळा तयार झाला. काहीच नाही निघालं. पुन्हा पाणी आपण साईमध्ये दूध घेत नसल्यामुळे याच्यात ताक पण निघत नाही. तर चला असंच आपल्याला काढवायला ठेवायचंय गॅसवर. काहीच केलं कमी, काहीच नाही केलं, फक्त साय दुधामध्ये म्हणजे हलवली एवढीची लगेच लोणी तयार होत. दोन ते 3 मिनिटांमध्ये भांडे भरवायचं काम नाही. चहाला तरी तेवढा वेळ लागतो, तेवढं त्याला वेळ लागत नाही.
चल या मस्त चहा घ्यायला. आता डबल चहा घेत नाही पण उपवास आहे आज. घेती का ग तुला चहा बिस्किट? या मस्त चहा घ्यायला. लोणी काढवायची म्हणजे एकदम सोपी पद्धत आहे. फक्त आपल्याला घेताना ज्यावेळेस आपण साय काढतो दुधामधली तर सायच काढायची. दुधामध्ये एक थेंब ही दूध येऊ द्यायचं नाही. रोज साय काढत राहायची. आणि ती साय जर काढली आणि तुम्हाला का 4-8 दिवसांत जर लोणी काढवायचंय तर फक्त ती वस्तू दाखवली मी, ती फिरवायची. फ्रीजमधून 1 दिवस फक्त बाहेर काढून ठेवायची. फ्रीजमधून जर बाहेर काढले नाही 1 दिवस किंवा सकाळी काढून संध्याकाळी सुद्धा तुम्ही लोणी बनवू शकता. तर आपल्याला कुठले भांडे भरवायचं काम नाही, कुठलं मिक्सरची वाट पाहायचं काम नाही, लाईटची वाट पाहायची काम नाही. एकदम सोप्या पद्धतीनं आपलं मस्त हे लोणी काढवता येतं. तर चला करून बघा. तुम्हाला भांडे भरवायचे नसेल तर नक्कीच हे करून बघा आणि तुम्ही कमेंट करून सांगता का ताई खूप मस्त आडे. चला आता करून बघा तुम्ही, तुम्हाला समजेल. एवढं मस्त तूप कटतंय. आता काही भांडे भरवले का? काहीच भांडे भरवले नाही. एकच पातेलं आहे. साय टाकण्यापासून तर तूप तयार होईपर्यंत एकच वस्तू वापरली, फक्त एवढंच भांड. तूप काढवायचं असलो खरंच लय टेन्शन येतं. आता तूप करायचं. लाईट गेली, भांडे खराब झाले. गरम पाणी करा, भांडे घासा. त्याच्यापेक्षा एकच सोपी आयडिया करून पहा आणि फोन नक्की तुम्ही कमेंट करताल. इतकं भारी तूप तयार होतं. ह्यावेळेस लोणी थोडं होतं, मग आता एवढंच तूप झालं. थंड झालं याच्यात टाकलं मी, कारण ह्यावेळेस साय जास्त उरली नव्हती. थोडं तूप झालं. असं मस्त तूप तयार झालं आणि एकदम सोप्या पद्धतीने करून बघा.